ओके काका, तुम्हाला आता बरेच वर्षापासून शुगरचा त्रास आहे. ओके, आणि तुम्ही बरेच वर्ष आता चेकअपही करताय. मला वाटतं 2000 मी बघत होतो 13-14 पासून तुम्ही चेकअप रेग्युलर. मी आता 2090 पासून येते इथं. हा, 1990 पासून रेग्युलर चेकअप आहे. आणि आपल्याला जसं डायबिटीस वाढतो आपला, कारण वयानुसार काय असतं की डायबिटीसचा परिणाम सुद्धा होत असतो, त्याला रेग्युलर आपण चेकअप ठेवतो. आणि काय होतं की डायबिटीसला सुरुवातीला आपल्याला काहीच त्रास वाटत नाही, बऱ्याचदा दृष्टी पण चांगली असते आपली, त्यावेळी पडदा पण चांगला असतो. ओके, पण त्यावेळी पण आपण चेकअप ठेवणं गरजेचं आहे, कारण जर पडदा काही डॅमेज होतोय किंवा त्याच्यात काही डायबिटीसचे चेंजेस चालू झाले हे लक्षात आलं तर त्याच वेळी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. जसं आता तुम्हाला शुगर किती वर्षापासून आहे? 2004 पासून आहे. म्हणजे जवळजवळ आता 21 वर्ष शुगर आहे तुम्हाला. पण मला वाटतं आपण वेळीच लेझर केलंय तुमचं, बरोबर? लेझर ट्रीटमेंट झाली आहे, मोतीबिंदू केलंय, आणि त्याच्यामुळे दृष्टी अजून सुद्धा म्हणजे इंजेक्शन पण दिलेले आहे सूज कमी होण्यासाठी. आणि आता तुमच्या डोळ्यात सूज नाहीये, पडदा स्थिर आहे. 21 वर्ष हा खूप मोठा काळ आहे डायबिटीससाठी सुद्धा, कारण डायबिटीसमुळे प्रत्येक शरीरावर जसा परिणाम होत असतो, डोळ्याच्या नसेवर, पडद्यावर हा परिणाम होत असतो. तुमची आत्ता दृष्टी असण्याचं कारण महत्वाचं काय की तुम्ही रेग्युलर फॉलोअप घेतलाय. रेग्युलर जर वर्षातून 2 आहे, हे फार महत्व आहे. रेग्युलर ट्रीटमेंट असेल तर आपल्याला आजार स्लो करता येतो. नाहीतर काय होतं, 2-3 वर्षात सुद्धा डायबिटीसमुळे दृष्टी कमी यायची शक्यता असते. ओके, त्यामुळे आपला उद्देश काय डायबिटीस ट्रीटमेंटचा, पडद्याच्या ट्रीटमेंटचा, एक लवकर पिकअप व्हावा आजार. लवकर पिकअप झाला की आपल्याला लवकर ट्रीटमेंट देता येते आणि त्यामुळे आजाराचा स्पीड कमी होतो. म्हणजे एखादा आजार समजा 1 वर्षात वाढणार आहे, आपण तो 10 वर्ष पुढे लांबवतो. ते करून सुद्धा रेग्युलर चेकअप ठेवायचं लागतो, कारण काय शेवटी शुगर आपण काय कंट्रोल ठेवतोय. वर्षातून 2 वेळा चेकअप आहे माझं आबापासून. करेक्ट, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि याच्यामुळे आपण आतापर्यंत तुमची दृष्टी टिकवून ठेवली आहे. आणि याच्यामध्ये कसं, पूर्वी आता तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा दाखवत होता त्यावेळी अगदी इंजेक्शन पण आली नव्हती, नंतर हळूहळू आली. मग त्यावेळी फक्त लेझर्सच करायचो आम्ही, नंतर आता इंजेक्शन आली, इंजेक्शनचे वेगवेगळे प्रकार पण आले. म्हणजे जसे जसे नवीन टेक्नॉलॉजी वाढत झाली तसं आपल्याला इम्प्रुव्हमेंट मिळायला लागली. पण तरी सुद्धा रेग्युलर चेकअप हे पेशंटनं केलं पाहिजे. आम्ही किती सांगितलं तरी तुम्ही सांगितलं तेव्हा हे सगळ्यात महत्वाचं आहे.